नमस्कार मंडळी. तर मी आहे जागृती भोईर, NJ भोईर या यूट्यूब चॅनलवरून बोलते. तर आज आपण बनवत आहोत चिकन सूप. तर चिकन सूपसाठी लागणारे साहित्य तुम्हाला दाखवते मी. तर चिकन सूपसाठी मी घेतले 2 तांबे पाणी. हे 2 चिकनचे पीस आहेत. हे हिरव्या मिरच्या आहेत, आलं, लसूण आणि कोबी आणि गाजर. सिमला मिरची पण टाकते मी, पण आज माझ्याकडे नाही म्हणून मी सिमला मिरची नाही घेतली. आणि आता कोबी आणि गाजर मी बारीक कापते आणि हे पण बारीक सगळं साहित्य बारीक कापून घ्यायचं आहे आपल्याला. गॅस चालू केला आहे आणि गॅसवर ठेवते आता पाणी उकळायला. मी बघा पाणी ठेवलं आहे आणि आता भाजी कापून बारीक कापून पाण्यात टाकले आणि गाजर बघा असं सोलून घेतलं आहे आणि त्याला पण आता बारीक कापणार आहे मी. हे चिकन आहे, हे पण याच्यात टाकून देते. गाजर आहे ते पण आता पाणी उकळते बघा आणि ह्यात टाकून देऊ. थंडीच्या वेळी सूप पिल्याने जरा सर्दी वगैरे झाली असेल तर ती बरी होते आपली. त्यासाठी थंडीत आवर्जून सूप प्या. आणि कसं पाणी उकळून घेतोय. 1 चमचा मैदा, बघा 1 चमचा मैदा घेतला आहे आणि हा कॉर्नफ्लॉवर आहे. 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. आता ह्याच्यात आपण थोडं पाणी टाकू आणि त्याला पातळ पेस्ट करायची आहे पाणी टाकून. आणि घेतला आहे सोया सॉस आणि चिली सॉस, हे 2 सॉस घेतले आहेत मी. आणि आता उकळते. चिकन आपण काढून घेऊन त्याला तोडूया. ह्यात चिकन टाकलेलं ते आता काढून घेते. चिकन काढून घेतलं आहे, आता ते बारीक बारीक असे काढायचे आहे. आणि घेतला आहे 1 अंडा, सॉसमध्ये टाकण्यासाठी 1 अंडा घेतला आहे. तर चिकन असं बारीक कापून घेतलं आहे बघा. याच्यात मी टाकते खडे मीठ आणि चिकन पण टाकते. आता ह्याच्यात टाकते चिकन. हे दुसरं टोप ठेवलं आहे आणि ह्याच्यात टाकते तेल. 2 पळी तेल टाकणार आहे. तेल टाकलं 2 पळी. लसूण मिरची मी चॉप करून ठेवले ती टाकणार आहे या तेलात आणि हलवून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण त्याचं असं वास जाईपर्यंत हलवायचं आहे. थोडंसं फ्राय झालं पाहिजे. आणि त्याच्यात आता आपण टाकतोय 1 चमचा मिरी पावडर, ब्लॅक पेपर बोलतात, ते टाकते. आपण पाणी उकळायला ठेवलं आहे हे सॉसचं, ते आपण ह्यात टाकून देऊ पूर्णपणे. आता कसं उकळतंय बघा. घेतोय आपण अंडा आपण असं फोडून फेटून घ्यायचं आहे पूर्णपणे. असं फेटून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये बारीक असं पातळ टाकायचं आहे अंडा. आणि आता सॉस टाकायचा. अर्धा चमचा सोया सॉस टाकते आणि अर्धा चमचा चिली सॉस
आणि मीठ टाकलं आहे अगोदर मी. कॉर्नफ्लॉवरचं पाणी, मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकून देते. आणि आता चवीनुसार मीठ टाकते. मी अगोदर टाकलेला पण आता थोडं कमी वाटतंय म्हणून थोडं मीठ टाकते मी. बघा आपला सूप तयार झालाय. हा आहे चिकन सूप. आणि झाला तर या प्यायला पनवेलला. बघा आपला सूप तयार झालाय आणि या प्यायला पनवेलला. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.